ते कशा आहात तुम्ही? मी तर खूप छान आहे. आय होप तुम्ही पण छान असणार. माझं नाव आहे चांदनी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आज होता गुढीपाडवा, त्याच्याचसाठी मी आणि माझा मुलगा दोघंजण लागलो होतो साफसफाई करण्यासाठी आणि घराच्या समोर म्हणजेच फ्लॅटच्या समोर असं छान क्लीन करून घेतलं. आणि हे जे मागे जो फ्लॅट दिसतंय ना, ते दोन्ही खाली आहेत. त्याच्याच मुळं मस्त मी मांडी घालून बसली होती. मी म्हटलं चला आरामात रांगोळी काढावं, कारण कोणी रोखणार नाही आणि कोणी बाहेर निघणार सुद्धा नाही आहे. तर त्याच्याचमुळं मग मी आणि माझा मुलगा दोघंजण बसलो होतो आणि मग छान अशी रांगोळी काढून घेतली. तुम्ही बघा. आणि मला सांगा, कारण प्रॅक्टिस नाही आहे मला एवढी, का मी काढत नाही रोज रोज रांगोळी. मला आवडतं काढायला, पण कसं वेळ भेटत नाही, तर त्याच्याचमुळे मी काढत नाही. आणि असं सण वगैरे असलं ना, तर आपल्याला एक बहाणा मिळून जातो की काढायची आणि आपली खुशी पण पूर्ण होते. मग आपली खुशी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर मग मी आली होती इथे तयारी करण्यासाठी. तर मी पोहा भिजवला, सॉरी, मी साबुदाणा भिजवला होता रात्री. तर मी ते साबुदाणा बनवून घेतला आणि मी थोडा जास्तच भिजवला होता, कारण सांगते समोर. आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला. आणि हे आहे ना, माझे मिस्टर आम्हाला दाखवत होते की त्यांच्या फ्रेंडनी त्यांना हे गिफ्ट दिलं आहे. तर हेच आम्ही बघत बसलो होतो. आणि खूप छान होतं हे. काय झालं ना, ते त्यांच्या फ्रेंडचं ना नवीन लग्न झालं आहे. तर मला वाटतं ते कोणीतरी त्यांना गिफ्ट दिलं होतं आणि त्यांच्याकडे आता कसं खूप जास्त झाली अजून गिफ्ट. तर ते बोलले की आता चल तू पण एक घेऊन जा. असं पण ते घरी पडूनच आहे त्यांच्या, म्हणून मग त्यांच्या फ्रेंडनी माझ्या मिस्टरांना दिलं. तर ते घेऊन आले होते घरी. आणि त्याच्यात होते 4 कप्स आणि 2 हे सर्विंग बाउल्स. आणि हे खूप सुंदर आहे आणि याच्यावरची डिझाईनसुद्धा खूप छान वाटते बघायला. तर मग तेच आम्ही खोलून बघत होतो छान. आणि मग ते हे झालं ब्लॅक टॅन झालं. तर त्याच्यासाठी मी एक बनवलं आहे. तर मी हे लावून घेणार आहे. याच्यामध्ये आहे तांदळाचं पीठ, बेसन, हळद आणि दही. तर हे मी लावून घेते आणि मग ते छान असं मी फेसला लावून घेतलं होतं. आणि दिसायला किती छान वाटतं ना, ती क्रीम असते ना विको, तर ते सेम तसंच वाटत होतं. विको टर्मेरिकची क्रीम आहे ना, ती अशीच दिसते. आणि हाताला सुद्धा लावून घ्या आणि तुम्हाला जिथे जिथे टॅन वाटतंय ना, तिथे सगळीकडे लावून घ्यायचं छान. मानेला आणि हाताला सुद्धा लावून घ्या. आणि बाय. आणि याला वाळू द्या आणि त्याच्यानंतर त्याला आणि ते वाळवायचं होतं. तर हे लगेच वाळून गेलं होतं, जास्त वेळ लागला नाही त्याला. आणि मी मागे बघत होती की माझा मुलगा ना मागे मध्ये करत होता, मस्ती करत होता, म्हणून मग मी मागे बघत आहे काय करते. फेस वॉश करून आली आहे मी. तुम्ही बघू शकता यार, खरंच नाही पण थोडंसं खरंच खूप छान वाटते फेस पण. हे कपडे थोडेसे खराब झाले, पण ठीक आहे. मी आंघोळ करायची आहे, त्याच्यासाठी आंघोळ चेंज करून घेणार आहे मी कपडे. तर मी ना रोज स्कूलमध्ये जाते ना सोडायला माझ्या मुलाला. तर तिथे खूप रस्त्याने ऊनच लागते आता, आणि त्याला सोडायला आणि न्यायला मी जाते. त्याच्यामुळे ना माझा फेस जर टॅन झाल्यासारखं मला वाटत होतं आणि आता खरंच खूप छान वाटतंय. तर हे रेमेडी तुम्ही नक्कीच यूज करा. तुम्हाला खरंच असं उन्हाळ्याचे ना, आता हे काम आपल्याला छान काम येणार आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर ठीक आहे. आणि चला आता बाकीची पुढची कामं करूया. आंघोळ करायची आहे मला आणि स्वयंपाक करायचा आहे. तर हे सगळं मी करून घेते आता. पण त्याच्या आधी मी सगळ्यात आधी ना लादी वगैरे पुसायचे, ते पुसून घेते. कपडे घाण झाले पण ठीक आहे, चालतं. चला करून घेऊ. आणि इथे ना मी लादी पुसायला घेतली. तर तेवढ्यात माझा मुलगा आला आणि कसं त्याला पण करायचं होतं. तर मी म्हणलं चल घे तू आणि कर. आणि खरंच यार, आपण कसं मुलींना शिकवतो हे काम करायचं, ते काम करायचं, आणि मुली पण आपल्याला बघून शिकतात. तसंच मुलंसुद्धा ना आपल्याकडंच बघून शिकतात. तर मला वाटते की त्यांना जे करतात ना, ते त्यांना करू द्यायला पाहिजे. आणि मोठं झाल्याच्या नंतर ते त्यांच्याच कामी येणार आहे. आता जे लहानपणी ते शिकतील, तर ते मोठं झाल्याच्या नंतर त्यांनाच कामी येणार आहे. आणि हे काही लहान म्हणजे काही हे नाही आहे, काम सगळ्यांनीच करायला पाहिजे. घरचं काम म्हणजे काय, हे असं नाही आहे की फक्त बाईनीच करायला पाहिजे आणि माणसांनी करायचं नाही.
तर मी तर खरं माझ्या मुलांना मी सगळे कामं शिकवणार आहे, कारण उद्या चालून ना त्याला कोणाची गरज नाही पडली पाहिजे, किंवा तो पण दुसऱ्या सारखंच स्वतःचं घर सांभाळलं पाहिजे त्यांनी पण. असं नाही की त्याच्या बायकोनेच सगळं काम केलं पाहिजे, की तो पण करणार. आणि मी खरंच असं करणार आहे माझ्या मुलाला. आणि त्याच्यानंतर मी रेडी होऊन आले होते आणि मी अंघोळ करून रेडी झाली आणि केस वगैरे ओलेच होते. आणि माझ्या मेन तर मला ना स्वयंपाक करायचा होता. पण ठीक आहे, कधी कधीच मटकायला वेळ भेटतो तर मटकून घ्या. मी छान अशी रेडी झाली. कशी दिसते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि खरंच खुशी वाटते असं तयारी झाल्यावर. आता स्वयंपाक बनवायचा आहे, रेडी झाली आहे. तर आता बघू किचनमध्ये की काही काही काम करायचं आहे, खूप सारं आहे करायचं. तर आणि स्वतःचं मटकून झालं आणि त्याच्यानंतर स्वतः तर मी रेडी झाली, पण माझा स्वयंपाक रेडी व्हायचाच होता. तर हे जे शेंगदाणे मी भाजून ठेवले, आणि मेन आहे ना की मी हे सगळं प्रिपेअर करून ठेवलं, त्याच्यामुळे मला जास्त वेळ लागला नाही स्वयंपाक करायला. आणि ऑलमोस्ट मला 2 या 3 वाजले होते हे स्वयंपाक स्टार्ट करायला. तर मग मी फटाफट ना काम करून रेडी करत होते काम स्वयंपाकाचं. तर इथे ना मी छोले बनवायचं होतं ना, तर त्याच्यासाठी मी मसाला वगैरे ग्राइंड करून घेतला होता. आणि साईडलाच मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्याचं कूटसुद्धा करून घेतलं होतं. आणि बटाटा मी सकाळीच उकडायला ठेवला होता. तर असे मी छोटे मोठे कामं ना आधीच करून ठेवले ते, त्याच्यामुळे ना माझा स्वयंपाक फटाफट झाला मग त्याच्यानंतर. तर आणि असं काय असतं की सगळं मला एकटीलाच करायला लागतं, तर त्याच्यामुळं उशीर पण होतो आणि त्रास पण येते. म्हणून मग एकसाथ काम करायला ना तर कसं कंटाळा येतो, आळस येते. तर कसं छोटं काम आधी करून ठेवलं ना की मग स्वयंपाक फटाफट होतं. तर मी बनवणार होते छोले आणि ही होती मिरची, जे मी त्याच्यामध्ये मसाला भरून फ्राय करणार होते. तर तेच मी मसालासुद्धा भरून घेतला होता. आणि त्याला मग मी थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून त्याला साईडला ठेवून दिलं होतं. आणि मग ते शिजत राहिलं आणि साईडला मग मी माझं दुसरं काम करायला घेतलं होतं. आणि पीठसुद्धा मी भिजवून ठेवलं होतं, म्हणजे मी पुऱ्या बनवणार होते. आणि स्वयंपाक फक्त मी आणि माझ्या मुलासाठीच बनवणार होते, कारण माझे हस्बंड ते सकाळी म्हणजे लवकर चालले गेले होते. तर त्यांच्यासाठी मी नाही बनवला स्वयंपाक, आमच्या दोघांसाठीच बनवला. आणि हे होती फक्त मी 2 पोळ्यांचं पीठ भिजवलं होतं. तर हे होतं माझं शॉर्टकट, जे माझी आईसुद्धा करते. काय होतं, पुऱ्या बनवायला ना खूप मेहनत लागते आणि एकट्याने करायचं म्हणलं ना की खूप त्राससुद्धा येते. तर हे काय आहे, शॉर्टकट आहे. एक मोठी पोळी बनवायची आणि त्याचे मग 4 भाग करायचे. जसं ट्रायंगल पुरी होऊन जातं. तर नक्की ट्राय करा जर तुम्हाला कधी कंटाळा आला किंवा तुमच्यासोबत कोणी हेल्प करायला नसेल ना, तर हे ट्रिक यूज करा. आणि मग मी फटाफट आधी तेल गरम करून घेतलं आणि वडे हे मी जास्त नव्हते बनवले, कारण मी सांगितलं जसं की मी आणि माझा मुलगाच होतो. तर मी फक्त 3 वडे बनवले होते माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी. आणि मग मी हे जे पुऱ्या मी लाटून ठेवल्या होत्या, जोपर्यंत वडे भाजत होते तेवढ्या वेळात मग मी पुऱ्या लाटून घेतल्या आणि साईडला ठेवून दिल्या होत्या. आणि मग ते फटाफट तेल गरम झालं आणि मग मी पटापट त्याच्यात टाकल्या आणि काढलं. आणि कसं प्रत्येक पुरी ना मस्त छान अशी फुगून निघत होती. आणि तेल गरम झालं होतं ना, मग लवकर पण झालं माझं हे पुऱ्या बनवून. आणि हे एवढ्याच पुऱ्या मी बनवल्या होत्या. बघून मला हसू येतंय आता, पण आमच्या दोघांसाठी ठीक बरं होते एवढेच. मग मी फटाफट हे पुऱ्या बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी ताट वाढायला घेतलं. आणि एकदम साधं होतं माझं. आणि काही गोड वगैरे मी काही बनवलं नव्हतं, कारण आमच्या घरी कोणी गोड खात नाही. तर मग मी जे खातात ना तेच बनवायला पाहिजे, एक्स्ट्रा बनवून तरी काय करणार. म्हणून मग मी हे एवढंच बनवलं होतं. कसं वाटलं मला सांगा. चला या जेवण करायला, जेवण करू. आणि तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आणि हॅपी गुढीपाडवा, हॅपी उगादी.